नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खबर की ओर। खबर कामोठे से है, जहां क्षेत्र में लगातार 12 घंटे तक बिजली आपूर्ति बंद रहने से नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। नागरिकों का आरोप है कि इस दौरान एमएसईबी कार्यालय में एक भी अधिकारी या कर्मचारी मौजूद नहीं था। इतना ही नहीं, कार्यालय के फोन कॉल भी बंद रखे गए थे, जिससे लोगों में आक्रोश फैल गया। स्थानीय नागरिकों ने सवाल उठाया कि ऐसी स्थिति में आखिर जनता मदद के लिए किसके पास जाए। फिलहाल महानगर पालिका और सिडको की ओर से विभिन्न विकास कार्य किए जा रहे हैं, जिसके चलते बड़े पैमाने पर सड़क खुदाई हो रही है। आरोप है कि ये काम एमएसईबी समेत संबंधित विभागों की अनुमति लिए बिना किया जा रहा है। बिजली नहीं होने से नागरिकों को पानी, इंटरनेट, लिफ्ट और अन्य जरूरी सुविधाओं के लिए भारी दिक्कतों का सामना करना पड़ा। घटना की जानकारी मिलते ही कामोठे भाजपा के नगर सेवक विकास घरत मौके पर पहुंचे और स्थिति का जायजा लिया। उन्होंने संबंधित अधिकारियों से संपर्क कर बिजली आपूर्ति जल्द शुरू कराने के प्रयास किए। स्थानीय नागरिकों से संवाद कर उनकी समस्याएं सुनी और उचित समाधान का आश्वासन दिया। दादा, आज पुन्हा कामोठ्याकरांना अंधारात राहण्याची वेळ आलेली आहे. नक्की काय झालेलं आहे? नक्कीच आज नाहक कामोठ्याकरांना या एमएससीबीच्या आणि जो एसटीपी प्लांट आहे आपला, त्याच्यामुळे जो पाणी शुद्धीकरण करण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे आज 2 वेळा लाईट गेलेली आहे. सकाळी 12 वाजल्यापासून आज रात्री 12 वाजेपर्यंत हा काम चालू आहे आणि प्रत्यक्षात आम्ही या कामाचे पाठपुरावा करत असताना असे आढळून आले की या कॉन्ट्रॅक्टरने इथे काम करत असताना अशा 2 ठिकाणी वायर कट झाल्या आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं इंटेन्शन न देता तसंच निघून गेलं. त्यामुळे आज एमएससीबीने शोधता या 2 ठिकाणी आज या वायरिंगचं काम चालू केलेलं आहे. तर आज सकाळी 12 वाजल्यापासून गेलेली लाईट आज रात्री 12 वाजेपर्यंत चालू नाही झाली. तर आज मी आयुक्त साहेबांशी पण या गोष्टीवर चर्चा केलेली आहे, कारण याच्या अगोदरही आपल्या गॅस लाईनीच्या माध्यमातून यांच्याकडून एक चूक झाली होती की एका तुऱ्या नागरिकाचा जीव जाता जाता वाचला आणि यांच्या कारणामुळे आज कांबोट्यातील रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा या करून सुद्धा त्रास भोगायला लागतोय. याची खंत वाटते की काम करता वेळी पारदर्शकता कुठेतरी कमी भासते. यासाठी भारतीय जनता पार्टी असेल की बाकीचे नगरसेवक असतील की लोकप्रतिनिधी असतील की जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतं मी. त्यासाठी आज आम्ही पाठपुरावा करून वेळोवेळी आज आमचे एमएससीबीचे अधिकारी असतील किंवा आता जनता असेल, नागरिक असेल, यांच्या संमतीने हा काम लवकरात लवकर कसा होईल यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. आपण याबद्दल कॉन्ट्रॅक्टर कारवाई व्हावी याबद्दल आयुक्तांशी काही चर्चा करणार आहात? हा, मी आत्ताच आयुक्त साहेबांना या संदर्भात फोन केला होता की जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इंटेन्शन देण्यात यावं की काम करता वेळेस एक काम करता वेळेस दुसऱ्या कामाचे नुकसान न होता तो काम प्रामाणिकपणे आणि योग्य पद्धतीत झाला पाहिजे की जेणेकरून येथील नागरिकांना त्याचा कोणताही नुकसान किंवा त्रास किंवा भूदंड भोगायला लागायला नको, की जेणेकरून येणाऱ्या काळात जो शुद्धीकरण पाणी व्हायचं आहे त्याच्यासाठी आज कांबोट्यातील रहिवाशांना 12 तास लाईटी वाचून वंचित राहावं लागलं. याचा आज लाईट म्हणजेच एक जीवन बनलेलं आहे की बरेच लोक घरातच आपला व्यवसाय चालू केलेला आहे आणि बऱ्याच लोकांचा इंटरनेटचा विषय असेल, मोबाईलच्या माध्यमातून आपण डिजिटल इंडियाच्या माध्यमातून चालत असतो. बऱ्याच लोकांना, मुलांना, आज लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील, यांना याचा खूप त्रास झालेला है। कामोठे से सी न्यूज़ संवाददाता रोहित महात्र की रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।